अपशिंगे गावाला तुम्ही भेट दिली आहे, इथल्या माजी सैनिकांची चर्चा केली आहे, काय सांगाल त्याच्यात? आज आपल्या जिल्ह्यामधलं ज्या गावाला सैनिकी उज्ज्वल परंपरा आहे त्या मिलिटरी अपशिंगे गावाला या ठिकाणी मी भेट दिली. इथल्या ग्रामस्थांच्या बरोबर, निवृत्त सैनिकांच्या बरोबर, त्यांच्या परिवाराच्या बरोबर या ठिकाणी मी चर्चा केली. माजी सैनिक कल्याण विभाग हा माझ्याकडे या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे ह्या गावाचा विकास कसा करायचा, ह्या गावाचं कशा पद्धतीनं सुधारणा करायच्या आणि जसं ह्या गावानं एक कर्तव्य बजावलं, पार पाडलं की घरटी एक व्यक्ती सैन्य दलामध्ये युनिफॉर्म फोर्समध्ये देऊन देशसेवेबद्दल, देशरक्षणाबद्दल गावची जबाबदारी काय आहे ती गावानं पूर्ण करून दाखवली. आता शासनाची शासनकर्ते म्हणून आमची जबाबदारी आहे की या गावाच्या अडीअडचणी असतील, काही प्रश्न असतील, सुविधा असतील, विकास असेल, तो कशा पद्धतीनं पुढे न्यायचा, एक मॉडेल गाव कसं तयार करायचं या दृष्टीनं मी सगळ्यांची चर्चा केली. पुढच्या महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये केवळ मिलिटरी अपशिंगे गावच्याच प्रश्नासंदर्भात एक स्वतंत्र बैठक मी जिल्हा प्रशासनाची या ठिकाणी घेतोय आणि जिल्ह्यातले आम्ही चारही मंत्री, आम्ही जे काही महायुती सरकारमध्ये मंत्री आहोत, आम्ही सर्वजण एकत्रपणे प्रयत्न करू आणि ह्या गावचा विकास, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार मनोजदादा घोरपडे आहेत, त्यांच्याशी चर्चा करू, त्यांच्या सूचना घेऊ आणि नक्की या गावाचा चेहरा मोहरा बदललेला आम्ही नजीकच्या काळामध्ये आपल्याला दाखवू. चला,